तर अशा प्रकारे आजची सकाळ सुरू झाली. दादांसोबत दोघेही मस्ती करत होते आणि मी त्यांना मस्ती करू दिली आणि मी बाहेर आले. तर म्हटलं थोडंसं फेरफटका मारूया. तर इथे छान आवळ्याच्या झाडाला तुम्ही बघू शकता आवळे लागले होते मस्तपैकी. त्यानंतर रामफळाचं झाड आहे, त्याला पण खूप सारे रामफळ लागले होते. नारळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी बघत होते. नंतर इथं लिंबू वगैरे तोडायचा प्रयत्न करत होते, पण ते काय मला तुटलेच नाहीत, निघलेच नाहीत, खूप उंच होते. मग हा माझा छोटा भाऊ आहे, त्याने मला काढून दिले. आणि तर मुलं कोवळ्या उन्हामध्ये छान आईसोबत वरती टेरेसवरती बॅट बॉल खेळत होते. आणि हा राजवीर खूप छान अशी डपली होता, तो त्याचं पण थोडंसं शूट घेतलं मी. नंतर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मटणची भाजी होती, तर खूप छान अशी साक्षीने बनवलेली होती. मग सगळ्यांनी मस्त मिळून जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचं इथं शूट घेतलेलं आहे मी. तर संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही तर निघालोत बाहेर. हे व्हिडिओमध्ये जे दिसते ते पोलीस स्टेशन आहे, खूप छान असं बांधलेलं आहे ते जंक्शनमधलं. तर संध्याकाळी कुणालाच अशी भूक वगैरे नव्हती, म्हटलं मग लाईटच काहीतरी खाऊया म्हणून मग आम्ही पुन्हा पाणीपुरी खाण्यासाठी आलेलो होतं. हे नवीनच हॉटेल इथे सुरू झालेलं होतं, म्हटलं तिथे जावं. छान अशी आम्ही पाणीपुरी वगैरे एन्जॉय केली. नंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर बराच वेळ आणखीन बाकी होतं, म्हटलं थोडंसं वॉकिंग करावं. बाहेरच्या अंगणामध्ये खूप छान असं वाटतं मोकळ्या अंगणामध्ये वॉकिंग करायला. तर इथेच आम्ही अंगणामध्ये फेरफटका मारत होतो. आणि त्यानंतर हे तर नेक्स्ट डे आहे. तर नेक्स्ट डेला आई मला तयारी करत आहे, माझी पॅकिंग वगैरे, कढीपत्ता दे, कुठं हे दे ते दे, तिचं चालूच होतं. त्यानंतर बघता बघता 3-4 दिवस कसे गेले कळालंच नाहीत. आणि बाहेरमध्ये किती जरी राहिलं ना तरी ते दिवस कमीच पडतात, पण त्याला काही ऑप्शन नाही आहे. आपल्याला थोडेच दिवस राहावं लागतं, जावं तर लागतंच आपल्या कामाच्या ठिकाणी. तर त्यामुळं तर ते आता मी निघालेले आहे. तर आम्ही निघालो तृप्तीकडे, कारण इथून अकलूजला जाण्यासाठी फक्त 1 तासाचा रोड आहे. त्यासाठी म्हटलं एवढ्या लांब आलो तर तिला भेटून जावं म्हणून तिच्याकडे निघालो. तर गेल्या गेल्या मस्तपैकी जेवण केलं तिने, छान पनीरची भाजी वगैरे असं बनवलं होतं. तर हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दाखवत आहे, तर तिने खूप छान असं बुद्धांच्या मूर्तीचं छान असं डेकोरेशन केलेलं होतं, लाईटिंग वगैरे. म्हटलं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं. तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही पुन्हा इथं बॅट बॉल वगैरे खेळलो, कारण इथे पण खूप छान असं मोठं मोकळं पटांगण आहे आणि तिथे बॅट बॉल खेळायला खूप मजा येते. आम्ही गेलो की नेहमी तिथे बॅट बॉल वगैरे असं खेळत असतो. तर तेच मुलांसोबत बराच वेळ खेळलो. त्यानंतर थोडासा आराम केला आणि आता निघालो तर आम्ही लातूरला जाण्यासाठी. पण ऋतू आणि अंश दोघेही रुसून बसले होते. तर अंश तर यायलाच तयार नव्हता आणि ऋतू पण त्याला सोडत नव्हता. मग दोघांना कसं तरी म्हणून आम्ही आता निघालोत. तर दोघंही खूप नाराज झालेले होते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. तर चला भेटूया मग पुन्हा एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.